यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक शास्त्रे TET पेपर 2 सराव प्रश्नसंच भाग 8 पाहणार आहोत. याच्यामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास, इयत्ता 7वी मधील दिल्लीची सुलतानशाही, 5वं प्रकरण आहे विजयनगर व बहामनी राज्ये आणि 6वं प्रकरण आहे धार्मिक समन्वय यावरील प्रश्न पाहणार आहोत. तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, मोहम्मद तुघलकाने सुरू केलेली तांब्याची नाणी उपयोगात आणण्याच्या निर्णयास स्थगिती का दिली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण पडला. प्रश्न 2, मोहम्मद तुघलकाने कोणता विभाग सुरू केला? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1, कृषी विभाग. प्रश्न 3, मोहम्मद तुघलकाने दिलेली कर्जे कोणी माफ केली? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3, फिरोज तुघलक. प्रश्न क्रमांक 4, सतलज व यमुना नदीवर कालवे काढून जमीन अधिक लागवडीखाली कोणाच्या काळात आली? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3, फिरोज तुघलक. प्रश्न क्रमांक 5, कुतुब मिनार बांधण्याचे कार्य कोणाच्या कारकिर्दीत पूर्ण झाले? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3, फिरोज तुघलक. प्रश्न क्रमांक 6, फिरोज तुघलकाने खालीलपैकी कोणते नवीन नगर वसवले? योग्य पर्याय पर्याय क्रमांक D, ABCD म्हणजे फिरोजपूर, जौनपूर, हिस्सर आणि फिरोजाबाद. प्रश्न क्रमांक 7, तुघलक घराण्याचा शेवटचा सुलतान कोण होता? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2, नसारुद्दीन मोहम्मद. प्रश्न क्रमांक 8, तिमूर लंगाने भारतावर केव्हा स्वारी करून प्रचंड लूट घेऊन मायदेशी गेला? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3, इसवी सन 1398. प्रश्न क्रमांक 9, इसवी सन 1526 मध्ये कोणाच्या पराभवानंतर सुलतानशाहीचा शेवट झाला? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1, इब्राहिम लोदी. प्रश्न क्रमांक 10, विजयनगरचा राज्याचा पहिला राजा कोण होता? विजयनगर राज्याचा पहिला राजा कोण होता? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3, हरिहर. प्रश्न क्रमांक 11, बुक्क राजाचे प्रभुत्व कोणत्या राजाने मान्य केले? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, A व B म्हणजेच मलबारचा राजा आणि श्रीलंकेचा राजा. प्रश्न क्रमांक 12, कोणत्या राजाच्या कारकिर्दीत तुंगभद्रा परिसरातील प्रदेश विजयनगरच्या राज्यास जोडला गेला? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, हरिहर. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या राजाने रामेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या राज्यास जोडला? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, बुक्क. प्रश्न क्रमांक 14, मलबार आणि श्रीलंकेच्या राजांनी कोणत्या राजाचे प्रभुत्व मान्य केले? आणि योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4, बुक्क. प्रश्न क्रमांक 15, बहामनी सत्तेबरोबर संबंध सुधारण्याचा प्रयत्न कोणी केला? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3, पहिला देवराय. प्रश्न क्रमांक 16, ओडिसाचा राजा गजपती प्रतापरुद्र याचा पराभव कोणी केला? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, कृष्णदेवराय. प्रश्न क्रमांक 17, विजयनगरच्या कोणत्या राजाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस काटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, कृष्णदेवराय.
प्रश्न क्रमांक 18. कृष्णदेवरायाने आमुक्तमाल्यदा राजनीतिविषयक ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 तेलुगू भाषेत. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी असत्य विधान ओळखा. पहिलं विधान आहे कृष्णदेवरायाने शिल्पकलेला प्रोत्साहन दिले. दुसरं आहे कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरमधील 2000 राम मंदिर आणि विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले. तिसरं आहे कृष्णदेवराय प्रत्येक लढाईच्या अखेरीस युद्धक्षेत्राची पाहणी करीत असे. आणि चौथं आहे जखमी सैनिकांना योग्य वैद्यकीय सुविधा देण्यासाठी कृष्णदेवराय स्वतः लक्ष घालत असे. आणि यातील चुकीचं म्हणजे असत्य विधान आहे पर्याय क्रमांक 2. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरमधील 2000 राम मंदिर आणि विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले, हे असत्य विधान आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20. कोणत्या राजाचे वर्णन महान न्यायी राज्यकर्ता असे केले जाते? आणि योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 कृष्णदेवराय. प्रश्न क्रमांक 21. कृष्णदेवरायाने जलसिंचन सुविधांसाठी कोठे तलाव बांधले? आणि याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 ABC अनंतसागरम, त्याच्यानंतर कुरबाई आणि व्यासराय समुद्र. प्रश्न क्रमांक 22. कृष्णदेवरायाने कोठे धरण बांधले? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 कोरगाल, कर्नाटकमधील कोरगाल येथे मोठे धरण बांधले. प्रश्न क्रमांक 23. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 हसन गंगू. प्रश्न क्रमांक 24. बहमनी राज्याचा पहिला सुलतान कोण होता? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 हसन गंगू. प्रश्न क्रमांक 25. अलाउद्दीन बहमन शाह असा किताब कोणी धारण केला होता? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 हसन गंगू. प्रश्न क्रमांक 26. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे बहामनी राज्याची राजधानी कोणी स्थापली? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 अलाउद्दीन बहमन शाह. प्रश्न क्रमांक 27. बहमनी राज्याची राजधानी बिदर ही कोणाच्या कारकिर्दीत होती? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 अहमद शाह. प्रश्न क्रमांक 28. रियाज उल इंशा हा कशाचा संग्रह आहे? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 पत्रांचा संग्रह. प्रश्न क्रमांक 29. अरबी व फारशी अभ्यासासाठी मोहम्मद गवानने कोठे मदरसा स्थापन केला? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 बिदर. प्रश्न क्रमांक 30. बहामनी राज्याचे विघटन होऊन राज्याची किती शकले झाली? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 5. प्रश्न क्रमांक 31. बहमनी राज्य केव्हा अस्तित्वात आले? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 इसवी सन 1347. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3 बिदरचा मदरसा उर्दू विद्येचा अभ्यास. ही चुकीची जोडी आहे. बाकीच्या जोड्या या बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 33. दक्षिण भारतामध्ये अळवार हे टिंबटिंब होते. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 विष्णू भक्त. प्रश्न क्रमांक 34. दक्षिण भारतातील भक्ती चळवळीने कोणती शिकवण दिली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 ABCD ईश्वरप्रेम, माणुसकी, भूतदया आणि करुणा.
प्रश्न क्रमांक 35. दक्षिण भारतात टिंबटिंब आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 संत रामानुज. प्रश्न क्रमांक 36. संत कबीर हे संत रामानंदांचे कोण होते? संत कबीर हे संत रामानंदाचे कोण होते? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 शिष्य. प्रश्न क्रमांक 37. सत्यालाच ईश्वर मानणारे संत कोणते? आणि योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 संत कबीर. प्रश्न क्रमांक 38. उत्तर भारतात कोणत्या संताच्या शिकवणीचा प्रभाव मोठा पडला? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 संत रामानुज. प्रश्न क्रमांक 39. कोणाच्या प्रभावामुळे शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 संत चैतन्य महाप्रभू. प्रश्न क्रमांक 40. नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत कोणत्या प्रदेशात होऊन गेले? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 गुजरात. प्रश्न क्रमांक 41. गुजराती भाषेचे आद्य कवी कोणास म्हणतात? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 संत नरसिंह मेहता. प्रश्न क्रमांक 42. संत मीराबाईंनी कृष्ण भक्ती रचना कोणत्या भाषेत लिहिल्या? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 ए व बी राजस्थानी आणि गुजराती. प्रश्न क्रमांक 43. महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य कोणत्या भाषेत लिहिले? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 हिंदी भाषेत. प्रश्न क्रमांक 44. रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 तुलसीदास. प्रश्न क्रमांक 45. कन्नड भाषेत अनेक भक्तिरचने कोणत्या संतांनी रचली? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 पुरंदरदास. प्रश्न क्रमांक 46. परमेश्वर एकच आहे, शुद्ध आचरणानेच त्याची प्राप्ती होते, अशी शिकवण कोणाची होती? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 गुरु नानक. प्रश्न क्रमांक 47. हिंदू व मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी कोणी उपदेश केला? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 ए व बी संत कबीर आणि गुरु नानक. प्रश्न क्रमांक 48. कोणत्या संतांनी स्त्रियांना आदराचे स्थान दिले? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 ए व बी दोन्ही संत कबीर संत गुरु नानक. प्रश्न क्रमांक 49. शीखांचा पवित्र ग्रंथ कोणता? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 ग्रंथ साहिब. प्रश्न क्रमांक 50. विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 हम्पी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रकरण 6 धार्मिक समन्वय, 7 मुघल सत्तेची स्थापना व विस्तार, 8 मुघल सत्तेचा विस्तार आणि 9 आहे नव्या सत्ता केंद्राची निर्मिती. ह्या प्रकरणांवरील प्रश्न तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.